टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हवामान विभागाने चोपडा परिसरासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर चोपडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ नम्रताताई पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलंय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगत त्यांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळावं आणि साचलेल्या रस्ते, नाले आणि पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर राखावं असं आवाहन केलंय। पावसात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावं, निसरड्या रस्त्यांवर विशेष काळजी घ्यावी, तसंच विजेचे खांब, उघड्या तारा, ट्रान्सफॉर्मर किंवा पाण्यात बुडालेल्या विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। नगराध्यक्षा सौ नम्रताताई पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलंय। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचा सुद्धा त्यांनी नमूद केलंय। आपली एक छोटीशी खबरदारी मोठी दुर्घटना टाळू शकते। सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन नगराध्यक्षा सौ नम्रताताई पाटील यांनी केलंय। नमस्कार। आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, आपल्या पावसाळ्यात आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये रेड अलर्टचा विषय जारी झालेला आहे। तर माझं चोपडा शहराच्या सगळ्या नागरिकांना हीच विनंती असेल की अति महत्त्वाचे काम असले तरच आपण बाहेर पडा। आपल्या रेड अलर्टमुळे सगळ्यांनी आपली काळजी घ्या। तसेच स्वच्छतेचं झालं तर प्लीज उघड्यावर कचरा टाकू नका किंवा गटारींमध्ये कचरा फेकू नका। आपल्या दाराशी घंटागाडी प्रॉपर येत आहे तर त्याच्यातच आपण टाका आणि आपल्या स्वतःच्या आरोग्य आपण जपा। तसेच जे शहरामध्ये रस्त्यांचे विविध कामं सुरू आहे माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्या निधीमधून, तर आपण ते कामं सुरू असताना आम्हाला थोडं कॉपरेट करा, पर्यायी रस्ता आपण निवडा आणि ज्या ठिकाणी आपल्याला मुरुमची गरज आहे किंवा चिखलाने रस्ता खराब झालेला आहे तर आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करत आहोत की आपल्याला तिथे आम्ही मुरुम वगैरे त्याची व्यवस्था करावी। आणि तसेच आपले जे वारकरी बंधू आहेत आपल्या आळंदीला जाण्यासाठी निघालेले आहेत, तरी त्यांनी सरकारचे जे आपले शासनाचे रूल्स किंवा नियम त्यांनी आदेश दिलेले आहेत ते आपण नक्की पाळा आणि आपली सेफ्टी बाळगा। आपण जिथेही आहे तिथे सेफ राहा। तर माझी सगळ्यांना हेच आवाहन असेल की प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तसेच आपल्या सगळ्या परिवाराची काळजी घ्या पावसाळ्यामध्ये। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।